शिकलेला आहात, त्याचं वर्गीकरण सुद्धा शिकलेला आहात. केमिकल रिॲक्शन्स पैकी काही रिॲक्शन्स ह्या रेडॉक्स रिॲक्शन्स किंवा ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन्स या नावानं वर्ग करता येतात. हा जो शब्द आहे रेडॉक्स, हा मुळात दोन शब्दांपासून आलेला आहे, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन. रिडक्शन मधला रेड आणि ऑक्सिडेशन मधला ऑक्स, असा रेडॉक्स असा शब्द बनलेला आहे. The word redox is derived from two words. Red from reduction, ox from oxidation. So, redox. तर ह्या रिॲक्शन्सना रेडॉक्स रिॲक्शन्स असं म्हणतात. आता या शब्दांची व्याख्या आपण बघूया. रेडॉक्स रिॲक्शन्स हा शब्द फार पुरातन कालापासून वापरात आहे. याची जुन्या पद्धतीने एक डेफिनेशन केलेली आहे आणि नवीन पद्धतीने पण केलेली आहे. आपण जुन्या पद्धतीने जी डेफिनेशन केली होती ती अगोदर बघूया. त्याला ओल्ड डेफिनेशन असं म्हणता येईल. अकॉर्डिंग टू ओल्ड डेफिनेशन, ऑक्सिडेशन वॉज डिफाइंड ॲज ए प्रोसेस और रिॲक्शन इन विच ऍडिशन ऑफ ऑक्सिजन टेक्स प्लेस. एखादं उदाहरण घेऊन आपण हे बघूया. 2mg plus O2 gives you 2mgO अशी केमिकल रिॲक्शन आहे. या रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन हा मॅग्नेशियमला ऍड झालेला आहे, म्हणून ऑक्सिडेशन. दुसऱ्या पद्धतीने डेफिनेशन अशी करता येईल, ए प्रोसेस और रिॲक्शन इन विच रिमूव्हल ऑफ हायड्रोजन टेक्स प्लेस. एखादं उदाहरण बघूया. 2HCl plus H2O2 gives you 2H2O plus Cl2. यात काय झालंय? या रिॲक्शन मध्ये HCl मधून हायड्रोजन काढून टाकलाय, म्हणून ही रिॲक्शन ऑक्सिडेशन आहे. तिसऱ्या पद्धतीने पण याची डेफिनेशन देता येईल, ए प्रोसेस और रिॲक्शन इन विच द व्हॅलन्सी ऑफ द एलिमेंट इज इन्क्रीज्ड. एक उदाहरण घेऊया. SnCl2 plus Cl2 gives you SnCl4. याच्यात SnCl2 मध्ये Sn ची व्हॅलन्सी काय आहे? 2 आहे. उजव्या बाजूला Sn ची व्हॅलन्सी किती झाली आहे? 4. म्हणजे या रिॲक्शन मध्ये Sn ची व्हॅलन्सी 2 पासून 4 अशी वाढली आहे. ही ऑक्सिडेशनची डेफिनेशन जुन्या पद्धतीने पण वेगवेगळ्या तऱ्हेने आपण बघितली. अशीच रिडक्शनची सुद्धा डेफिनेशन करता येईल. ओल्ड डेफिनेशन ऑफ रिडक्शन इज गिवन ॲज ए प्रोसेस और रिॲक्शन इन विच ऍडिशन ऑफ हायड्रोजन टेक्स प्लेस. एक उदाहरण बघूया. H2 plus Cl2, सगळ्यात सोपी रिॲक्शन. H2 plus Cl2 gives you 2HCl. यात काय झालंय? या रिॲक्शन मध्ये क्लोरीनला हायड्रोजन ऍड झालेला आहे, सो ऍडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजेच रिडक्शन. दुसऱ्या पद्धतीने बघा. ए प्रोसेस और रिॲक्शन इन विच ऑक्सिजन रिमूव्हल टेक्स प्लेस, म्हणजे ऑक्सिजन काढून टाकला जातो. उदाहरण बघा. CuO plus H2 gives you Cu plus H2O. यात काय झालंय? CuO मधून ऑक्सिजन काढून टाकलाय, म्हणजेच रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन हॅज टेकन प्लेस, सो इट इज रिडक्शन. आणखी एका पद्धतीने डेफिनेशन करता येईल. ए प्रोसेस और रिॲक्शन इन विच व्हॅलन्सी ऑफ द एलिमेंट इज रिड्युस्ड. उदाहरणार्थ 2FeCl3 plus H2 gives you 2FeCl2 plus 2HCl. या रिॲक्शन मध्ये काय झालेलं आहे? या रिॲक्शन मध्ये Fe ची व्हॅलन्सी पूर्वी 2 होती, पूर्वी 3 होती, ती आता 2 झाली, म्हणजे व्हॅलन्सी कमी झाली. याचा अर्थ ज्या रिॲक्शन मध्ये व्हॅलन्सी एलिमेंटची कमी होते त्या रिॲक्शनला रिडक्शन रिॲक्शन म्हणतात. आतापर्यंत पाहिलेल्या उदाहरणावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येईल, ती ही की जुन्या व्याख्येप्रमाणे प्रत्येक रेडॉक्स रिॲक्शन मध्ये हायड्रोजन किंवा ऑक्सिजन असणं हे आवश्यक आहे. पण हे शक्य आहे का?
असं शक्य नाही. प्रत्येक रिएक्शन मध्ये ऑक्सिजन किंवा हायड्रोजन कसा असेल? याचाच अर्थ या डेफिनेशनचं हे लिमिटेशन आहे, हा त्याच्यातला ड्रॉबॅक आहे. सो दिस इज द लिमिटेशन ऑफ द ओल्ड कन्सेप्ट ऑफ रेडॉक्स रिएक्शन. So the definition of oxidation and reduction has to be changed. So the definition was changed and a modern definition was given. So now we will see what is the modern definition of redox reactions or oxidation reduction reactions. This will be independent of any other element. याच्यात हायड्रोजन किंवा ऑक्सिजन असलाच पाहिजे अशी अट राहणार नाही. ही जास्त जनरल डेफिनेशन राहणार. आता मॉडर्न डेफिनेशन काय आहे हे बघूया. अकॉर्डिंग टू मॉडर्न डेफिनेशन, ऑक्सिडेशन इज डिफाइंड ॲज a process or reaction in which there is loss of electrons. एक उदाहरण घेऊया, हे लगेच कळेल. Zn gives you Zn2 plus 2 electrons. यात काय झालंय? Zn नी 2 electrons देऊन टाकले. So there is a loss of electron. So it is oxidation. दुसरं उदाहरण, Na gives you Na plus electron. यात काय झालंय? Na has lost electron. So there is a loss of electron, so that is oxidation. Oxidation process is also called de-electronation. याचा अर्थ काय? D म्हणजे रिमूव्हल, इलेक्ट्रोनेशन म्हणजे इलेक्ट्रॉन, आणि डी रिमूव्हल, इलेक्ट्रोनेशन इलेक्ट्रॉन काढून टाकणे, दॅट इज ऑक्सिडेशन. आता रिडक्शनची डेफिनेशन कशी करता येईल पहा. ए प्रोसेस ऑर रिएक्शन इन विच देर इज ए गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. सगळ्यात सोपी डेफिनेशन आहे. उदाहरणार्थ Fe3+ प्लस इलेक्ट्रॉन गिव्स यू Fe2+. यात काय झालंय? Fe3+ ने एक इलेक्ट्रॉन घेतला, सो गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, दॅट इज रिडक्शन. दुसरं उदाहरण, Cl प्लस इलेक्ट्रॉन गिव्स यू Cl-. यात काय झालंय? Cl ने एक इलेक्ट्रॉन घेतला, म्हणजेच रिडक्शन झालं. सो रिडक्शन प्रोसेस इज ऑल्सो कॉल्ड इलेक्ट्रोनेशन. याचा अर्थ ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणून या प्रोसेसला इलेक्ट्रोनेशन असं सुद्धा म्हणतात. एक गोष्ट आता लक्षात ठेवायला पाहिजे. आतापर्यंतच्या उदाहरणावरून ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. इट शुड बी रिमेंबर्ड दॅट oxidation and reduction are not independent processes or reactions. Whenever a substance loses an electron, that is, it undergoes oxidation, there is another substance to gain that electron. That is, it undergoes reduction. This means oxidation and reduction take place at a time or simultaneously. Just oxidation and reduction या क्रिया एकदम घडतात. सो दे आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. त्या एकमेकावरती अवलंबून आहे. द रिएक्शन्स इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली आर कॉल्ड redox reactions. Therefore, a redox reaction involves two half reactions. Which are those? One half reaction is called oxidation, that is loss of electrons. And other half reaction is called reduction, that is gain of electrons. In order to write the half reactions, it is necessary to write the reaction in ionic form. Further, it is necessary to add electrons to appropriate side of the equation to balance the charges on both the sides. थोडक्यात इक्वेशनचं बॅलन्सिंग आपल्याला करायचं आहे. त्या दोन्ही हाफ रिएक्शन्स मध्ये अप्रोप्रिएट साईडला म्हणजे योग्य बाजूला इलेक्ट्रॉन्स आपल्याला ऍड करायचे आहेत. मला असं वाटतं आतापर्यंत ज्या काही डेफिनेशन्स आपण केल्या त्या तुम्हाला समजल्या असतील. आणि बघूया बरं, जर समजल्या असतील तर मला तुम्ही ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन्ही मधला फरक सांगणारे कमीत कमी 4 मुद्दे सांगा बघू. येतील सांगता? बघूया आपण. आणि रिडक्शन रिएक्शन्स अधिक चांगल्या तऱ्हेने समजून घेण्यासाठी, म्हणजेच त्या रिएक्शन्स मध्ये जे इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात त्याचा मागोवा ठेवण्यासाठी आणखीन 2 नवीन शब्द इथे इंट्रोड्यूस करण्याची गरज आहे. हे 2 शब्द म्हणजे ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट्स.
आता हे एजंट्स आहेत बरं का. हाऊ डू वी डिफाईन देम? In order to keep track of the electron transfers in oxidation reduction reactions, it is convenient to introduce these two new terms, oxidizing agent and reducing agent. आता आपण त्यांच्या व्याख्या बघूया. उदाहरणार्थ oxidizing agent, a substance which gains electrons and forces another substance to lose electrons is called an oxidizing agent. An oxidizing agent, while oxidizing others, itself undergoes reduction or itself gets reduced. Oxidizing agent काय करतो? तो इलेक्ट्रॉन्स घेतो आणि दुसऱ्याला इलेक्ट्रॉन्स देण्याला भाग पाडतो. असे कुठले ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत? थोडक्यात आता बघूया आपण, थोड्याच वेळात ते बघूया. रिड्युसिंग एजंटची डेफिनेशन कशी करता येईल? A substance which loses electrons and forces another substance to gain electrons is called a reducing agent. A reducing agent, while reducing others, itself undergoes oxidation. That is, it is oxidized. आता आपण याची उदाहरणं बघूया बरं का. Consider a reaction between FeCl3 and nascent hydrogen. नेसेंट म्हणजे नुकताच जन्मास आलेला, ऍट द टाइम ऑफ प्रिपरेशन जो तयार झालेला आहे तो हायड्रोजन, त्याला नेसेंट म्हणतात. इन ॲक्वियस मीडियम, दिस रिएक्शन इज रिप्रेझेंटेड ॲज FeCl3 plus H gives you FeCl2 plus HCl. आता ही आयोनिक फॉर्म मध्ये लिहायला पाहिजे. सो इन आयोनिक फॉर्म द रिएक्शन कॅन बी रिटन ॲज Fe3 plus 3Cl minus plus H gives you Fe2 plus 2Cl minus plus H plus Cl minus. What has happened in this reaction? In this reaction, the charge on each chlorine atom has remained the same. तो बदलला नाही आहे. It is -1. तो बदललेला नसल्यामुळे we neglect it. The changes which have taken place are Fe3 plus electron gives you Fe2 plus, and H gives you H plus electron. In one half reaction, Fe3 plus ion has gained electron, so it is reduced. In the other half reaction, hydrogen has lost electron, so it has undergone oxidation. आता मगाच्या आपल्या ज्या डेफिनेशन्स होत्या त्याच्याप्रमाणे आपण बघूया. प्रत्येक हाफ रिएक्शन मध्ये काहीतरी झालेलं आहे. यात आता Fe3 प्लस नी इलेक्ट्रॉन घेतला म्हणून तो ऑक्सिडायझिंग एजंट, आणि हायड्रोजननी तो इलेक्ट्रॉन दिला म्हणून तो रिड्युसिंग एजंट. आपल्या डेफिनेशन प्रमाणे आपण आता ऑक्सिडायझिंग एजंट कुठला आणि रिड्युसिंग एजंट कुठला हे बघितलं. आणखी एखादी रिएक्शन घेऊया, त्याच्या साह्याने या दोन टर्म्स पुन्हा आपल्याला समजावून घेता येतील. Consider another reaction. When magnesium metal is heated in air, it forms magnesium oxide. This reaction is represented as 2Mg plus O2 gives you 2MgO. In ionic form, the reaction can be written as 2Mg plus O2 gives you 2Mg2 plus 2O2 minus. In this reaction, what are the changes that have taken place? The changes that have taken place are 2Mg has changed to 2Mg2 plus 4 electrons, and O2 has taken 4 electrons to become 2O2 minus. In one half reaction, Mg metal has lost 2 electrons per atom, so Mg metal is a reducing agent, and this half reaction is called oxidation half reaction. In the other half reaction, oxygen has gained 2 electrons per atom, so O2 is an oxidizing agent, and this half reaction is called reduction half reaction. मला असं वाटतं या दोन रिएक्शन्स वरून आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट कसा ओळखायचा
हे कळलं असेल. आतापर्यंत आपण जे शिकलो त्याच्यावरचे काही प्रश्न आपल्याला सोडवता येतात का ते बघूया. हे त्यानिमित्ताने आपली थोडीशी उजळणी होईल. उदाहरणार्थ, some redox reactions are given below. Find out and write down oxidation half reaction and reduction half reaction from them. येथील ओळखतात. बघा, 4 रिएक्शन्स तुम्हाला दिलेल्या आहेत. पहिली रिएक्शन Zn plus FeSO4 gives you ZnSO4 plus Fe. दूसरी रिएक्शन 2Al plus 6HCl gives you 2AlCl3 plus 3H2. तीसरी रिएक्शन Cu plus 2AgNO3 gives you CuNO3 twice plus 2Ag. आणि शेवटची चौथी रिएक्शन Cl2 plus 2Ki gives you 2KCl plus I2. आता 4 रिएक्शन दिले आहेत. त्यातलं आपल्याला काय शोधायचंय? ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट आणि ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन, रिडक्शन हाफ रिएक्शन. बघूया आपल्याला करता येते का. चला पहिली रिएक्शन घेऊया आपण. Zn plus FeSO4 gives you ZnSO4 plus Fe. In ionic form, this reaction can be written as Zn plus Fe2 plus SO4 2 minus gives you Zn2 plus SO4 2 minus plus Fe. In this reaction, the charge on SO4 2 minus radical has remained the same. तो बदललेलाच नाहीये. So we neglect SO4 2 ion, that we neglect. The changes which have taken place are shown below. ते इथे दिलेले आहेत. कुठले आहेत ते? The half reactions can be written as Zn gives you Zn2 plus 2 electrons and Fe2 plus 2 electrons gives you Fe. या त्या दोन हाफ रिएक्शन्स आहेत. In first half reaction, Fe2 plus has gained 2 electrons. So this half reaction is called reduction half reaction. In the other half reaction, Zn atom has lost 2 electrons. So that is called an oxidation half reaction. आता दुसरी रिएक्शन घेऊया. 2Al plus 6HCl gives you 2AlCl3 plus 3H2. In ionic form, this reaction can be written as 2Al plus 6H plus 6Cl minus gives you 2Al3 plus 6Cl minus plus 3H2. In this reaction, the charge on Cl minus ion has not changed. So we neglect that Cl minus ion. It has not undergone any change. Which are the changes that have taken place? The changes which have taken place are written as, the half reactions are written as 2Al gives you 2Al3 plus 6 electrons and 6H plus 6 electrons gives you 3H2. So what has happened? In one half reaction, 2 Al atoms have lost 6 electrons. So this is called an oxidation half reaction. In the other half reaction, what has happened? 6H plus ions have gained 6 electrons. So this is a reduction half reaction. आता मी तुम्हाला 2 रिएक्शन्स करून दाखवल्या. त्यातल्या हाफ रिएक्शन्स कशा शोधायच्या, कशा लिहायच्या हे दाखवलं. उरलेल्या 2 ज्या रिएक्शन्स आहेत त्या तुम्ही करून दाखवता का मला? चला दाखवा बघू करून. बरं, आता आपण काही रिएक्शन्स अशा बघूया की ज्याच्यातून आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट हे शोधता येते. थोडीशी उजळणी करूया. Some redox reactions are given below. Find out the oxidizing agent and reducing agent in each reaction. पहिली reaction. SnCl2 plus HgCl2 gives you SnCl4 plus Hg. दूसरी reaction. Fe plus CuSO4 gives you FeSO4 plus C. मग आता या रिएक्शन्स मधून कसा शोधणार तुम्ही ऑक्सिडायझिंग रिड्युसिंग एजंट? काय करायला पाहिजे? पहिल्यांदा प्रथम आपण ती रिएक्शन लिहूया. नंतर त्याच्यात आयोनिक फॉर्म मध्ये इक्वेशन लिहूया. नंतर त्याच्यात कोणात बदल झालेला नाही आणि कोणात बदल झालेला आहे ते लिहूया. त्याच्यावरून आपल्याला ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट शोधता येतील. उदाहरणार्थ पहिली रिएक्शन SnCl2 plus HgCl2 gives you
SnCl4 plus Hg. In ionic form, this reaction can be written as कशी लिहिणार? Sn2 plus 2Cl minus plus Hg2 plus 2Cl minus gives you Sn4 plus 4Cl minus plus Hg. In this reaction, the charge on Cl minus ion has not changed. So we neglect that Cl ion. The changes which have taken place are written as Sn2 plus gives you Sn4 plus 2 electrons and Hg2 plus 2 electrons gives you Hg. In one half reaction, Sn2 plus ion has lost 2 electrons and Sn2 plus ion is a reducing agent. Sn2 plus कोणापासून आलेला आहे? तो मुळात SnCl2 पासून आलाय. म्हणजेच पर्यायाने SnCl2 हा रिड्युसिंग एजंट झाला. अगदी खरं सांगायचं तर Sn2 प्लस, पण तो कुठल्या फॉर्म मध्ये आहे? SnCl2 च्या. म्हणून SnCl2 हा रिड्युसिंग एजंट झाला. आता दुसऱ्या हाफ रिएक्शन मध्ये काय झालं? इन द अदर हाफ रिएक्शन Hg2 plus ion has gained 2 electrons. So Hg2 plus ion is an oxidizing agent. पण कोणाकडून आलाय तो ऑक्सिडायझिंग एजंट? Hg2 plus तो HgCl2 कडून आलेला आहे. म्हणून पर्यायाने HgCl2 हा खरा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आता दुसरी रिएक्शन Fe plus CuSO4 gives you FeSO4 plus C. आता आयोनिक फॉर्म मध्ये हे लिहिता येईल. कसं लिहिणार? Fe plus Cu2 plus SO4 2 minus gives you Fe2 plus SO4 2 minus plus Cu. पण याच्यात कोणात बदल झालेला नाही. In this reaction, the charge on SO4 2 minus ion has not changed. So we neglect that SO4 2 minus ion. The changes which have taken place can be written as कसे लिहिणार? Fe gives you Fe2 plus 2 electrons and Cu2 plus 2 electrons gives you Cu. In one half reaction, Fe atom has lost 2 electrons. So Fe atom is the reducing agent. In the other half reaction, Cu2 plus ion has gained 2 electrons. So Cu2 plus ion म्हणजेच पर्यायाने कोण? CuSO4 is an oxidizing agent. आपण ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट शोधले. आतापर्यंत जे शिकलो ते मला असं वाटतं तुम्हाला समजलं. काय काय शिकलो आपण? ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय आणि रिड्युसिंग एजंट म्हणजे काय. मग ही जी आता शिदोरी तुमच्याकडे मिळालेली आहे, जी जमा झालेली आहे, त्याच्यावरून आणखी एक प्रश्न तुम्हाला सोडवता येईल का बघूया बरं. ही एक प्रकारची उजळणीच आहे बरं का. आता मी तुम्हाला काही रिॲक्शन्स देणार आहे आणि त्या रिॲक्शन्स मधल्या रेडॉक्स रिॲक्शन्स कुठल्या हे तुम्ही शोधून काढायचं. येईल करता? बघूया आपण प्रयत्न करू. तुम्हाला या रिॲक्शन्स दिलेल्या आहेत. स्टेट वेदर द फॉलोइंग रिॲक्शन्स आर रेडॉक्स रिॲक्शन्स ऑर नॉट. पहिली रिॲक्शन 2Na plus 2H2O gives you 2NaOH plus H2. दूसरी रिएक्शन BaCl2 plus H2SO4 gives you BaSO4 plus 2HCl. तीसरी रिएक्शन 2FeCl3 plus SnCl2 gives you 2FeCl2 plus SnCl4. आणि चौथी आणि शेवटची रिएक्शन AgNO3 plus KCl gives you AgCl plus KNO3. आता एखाद दुसरं उदाहरण यातलं मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे, पण प्रत्येक नाही, तुम्ही पण काही सोडवायची आहे. आता ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन रिएक्शन आहे की नाही शोधायचं कसं? व्हॉट इज द क्रायटेरियन फॉर दॅट? सो द क्रायटेरियन इज दिस. इन एनी रिएक्शन, if there is a change in the charge on the atom or ion or radical, then it is a redox reaction. If there is no change in the charge on atom or ion or radical, then it is not a redox reaction. We should be able to split that redox reaction into two half reactions. Which are those? Oxidation half reaction, where there is a loss of electrons, and reduction half reaction, where there is a gain of electrons.
आपण पहिली रिएक्शन घेऊया बघू. 2Na plus 2H2O gives you 2NaOH plus H2. In ionic form, this reaction can be written as 2Na plus 4H plus 2O2 minus gives you 2Na plus 2O2 minus plus 2H plus H2. The changes which have taken place are 2Na gives you 2Na plus 2 electron. याला काय म्हणणार? ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन. दुसरी 2H plus 2 electrons gives you H2. This is reduction reaction. So this half reaction is reduction half reaction. So the given reaction is a redox reaction. का? कारण त्याच्यात चेंजेस होते. तुम्हाला दोन हाफ रिएक्शन्स मध्ये मूळची रिएक्शन ब्रेक करता आली म्हणून त्याला रेडॉक्स रिएक्शन असं म्हणता येईल. आता दुसरी रिएक्शन बघूया. BaCl2 plus H2SO4 gives you BaSO4 plus 2HCl. In ionic form, this reaction can be written as Ba2 plus 2Cl minus gives you 2H plus SO4 2 minus gives you Ba2 plus SO4 2 minus plus 2H plus 2Cl minus. आता या रिएक्शन मध्ये काय झालेलं आहे? In this reaction, none of the ions have changed the charge on them. ही रेडॉक्स रिएक्शन होईल का? नाही होणार, कारण कोणाचाच चार्ज याच्यात बदललेला नाही ना. मग तुम्ही याचं ब्रेकिंग करून दोन हाफ रिएक्शन्स कशा लिहिणार? कारण कोणातच चेंज झालेला नाही. म्हणून ही रिएक्शन रेडॉक्स रिएक्शन म्हणून म्हणता येणार नाही. मग तुम्हाला त्या 4 रिएक्शन्स दिल्या होत्या, त्यातल्या 2 मी करून दाखवल्या. मग उरलेल्या 2 तुम्हाला करता येतील का? बघा बरं प्रयत्न करू. काय शोधायचंय? दिलेली रिएक्शन ही रेडॉक्स रिएक्शन आहे किंवा नाही. बघा प्रयत्न करून आणि सांगा बघू मला उत्तर. त्याच्यावरून तुम्हाला ऑक्सिडेशन, रिडक्शन, ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट या शब्दांच्या व्याख्या कळल्या असतील. त्यानंतर त्यांचे रेडॉक्स रिएक्शन्स मधले हाफ रिएक्शन्स त्या कशा लिहायच्या हे कळलं असेल. आता मी तुम्हाला काही प्रश्न देणार आहे, बघू तुम्हाला सोडवता येतात का. नाही तर मग मी तुम्हाला मदत करीन आणि हे प्रश्न सोडवता येतात की नाही ते आपण बघूया. पहिला प्रश्न, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन याची व्याख्या किती तऱ्हेने करता येईल? बघा बघू, विचार करा. दुसरा प्रश्न, ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट याची नक्की व्याख्या काय? याचं उदाहरण तुम्ही मला स्पष्टीकरण देऊन दाखवा. तिसरा प्रश्न, इथे मी तुम्हाला काही रेडॉक्स रिएक्शन्स देतो. या रेडॉक्स रिएक्शनचे 2 भाग करायचे. एकाला म्हणायचं ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आणि दुसऱ्याला म्हणायचं रिडक्शन हाफ रिएक्शन. या दिलेल्या रिएक्शनचे हे 2 भाग म्हणजे 2 हाफ रिएक्शन्स तुम्ही मला लिहून दाखवा. कुठल्या आहेत या हाफ रिएक्शन्स? पहिली आहे Fe plus H2SO4 gives you FeSO4 plus H2 आणि दुसरी रिएक्शन आहे 2K plus 2H2O gives 2KOH plus H2. या 2 रिएक्शन्सच्या हाफ रिएक्शन्स लिहून दाखवायचे. आणि चौथा आणि शेवटचा प्रश्न, मी तुम्हाला काही रिएक्शन्स देणार आहे. त्या रेडॉक्सच असतील असे काही खात्री नाही. या दिलेल्या रिएक्शन्स मध्ये एक किंवा अनेक रिएक्शन्स रेडॉक्स रिएक्शन्स म्हणून वर्ग करता येतील का? रेडॉक्स रिएक्शनचं क्रायटेरियन फुलफिल होतोय का हे तुम्ही शोधायचंय आणि मला सांगायचंय. मग या 4 रिएक्शन्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत. कुठल्या आहेत त्या? पहिली रिएक्शन CaCO3 gives you CaO plus CO2. दूसरी रिएक्शन 2HgO gives you 2Hg plus O2. तीसरी रिएक्शन NaOH plus HCl, आपली नेहमीची रिएक्शन उदासीकरणाची. NaOH plus HCl gives you NaCl plus H2O. चौथी आणि शेवटची रिएक्शन 2H2S plus O2 gives you 2H2O plus 2S. मग मी 4 आतापर्यंत प्रश्न तुम्हाला सांगितले.
बघूया बरं तुम्हाला सोडवता येतात का. तुम्हाला मदत पाहिजे, थोडीशी मदत मी करीन, कारण जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करायचा. ठीक आहे. पहिला प्रश्न, ऑक्सिडेशन आणि रिडक्शनची व्याख्या किती तऱ्हेने करता येईल. आपण किती कन्सेप्ट शिकलेलो आहोत. 2 कन्सेप्ट शिकलो. कुठले, ओल्ड डेफिनेशन आणि न्यू डेफिनेशन किंवा मॉडर्न डेफिनेशन. मग ओल्ड डेफिनेशन प्रमाणे किती प्रकारे ही डेफिनेशन देता येते. 3 प्रकारे. एक ऑक्सिजनच्या संदर्भात, एक हायड्रोजनच्या संदर्भात, एक व्हॅलन्सीच्या संदर्भात, आणि ऑक्सिडेशन असं 3 प्रकारे आणि रिडक्शन 3 प्रकारे. म्हणजे ओल्ड कन्सेप्ट प्रमाणे 3 प्रकारे या डेफिनेशन देता येतात. आणि मॉडर्न डेफिनेशन प्रमाणे ती कशात आहे, इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. ऑक्सिडेशनची आणि रिडक्शनची दोघांची डेफिनेशन ही इलेक्ट्रॉन्सच्या भाषेत करता येते. जे एकंदर किती प्रकारे डेफिनेशन करता येतात, 4 प्रकारे करता येतात. ओल्ड डेफिनेशन प्रमाणे 3 प्रकारे आणि नवीन डेफिनेशन प्रमाणे 1 प्रकारे, असं 4 प्रकारे त्या डेफिनेशन करता येतात. चटकन एकदा मी तुम्हाला पुन्हा सांगतो. ऑक्सिडेशन इज addition of oxygen or removal of hydrogen, or where valency is increased or where electrons are removed. Reduction, it is a reaction wherein addition of hydrogen takes place or removal of oxygen takes place or valency of the element is reduced or addition of electron has taken place. असे 4 पद्धतीने दोन्हीच्या डेफिनेशन्स तुम्हाला करता येतात. आता दुसरा प्रश्न, ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट याची व्याख्या द्या आणि हे शब्द उदाहरण देऊन स्पष्टीकरण करा. काय डेफिनेशन आहे ऑक्सिडायझिंग एजंटची. इट इज अ सबस्टन्स विच गेन्स इलेक्ट्रॉन्स अँड फोर्सेस अदर सबस्टन्स टू लूज इट. काही नावं माहिती आहेत ऑक्सिडायझिंग एजंट्सची. मग आपण रिएक्शन्स पाहिल्या. त्याच्यात Fe3+ किंवा FeCl3 हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. HgCl2 हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. त्यांच्यातली एखादी रिएक्शन लिहिता येईल आपल्याला. तुम्ही पाहिली ती रिएक्शन. SnCl2 + HgCl2 gives you SnCl4 + Hg. ही एक ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन. याच्यातलं ऑक्सिडायझिंग एजंट कोण आणि रिड्युसिंग एजंट कोण आपण पाहिलंय. Sn2+ is the reducing agent आणि Hg2+ is the oxidizing agent. मग reducing agent ची व्याख्या काय करणार होता. It is a substance which loses electrons and forces another substance to gain it. मग जेव्हा reducing agent काम करतो तेव्हा तो स्वतः इलेक्ट्रॉन्स देतो, कोणाला तरी देतो. म्हणजे तिथे दुसरा सबस्टन्स असणं आवश्यक आहे. एखादं उदाहरण घेऊन सांगता येईल. आपण बरीच उदाहरणं पाहिलेली आहे. उदाहरणार्थ Fe + H2SO4 gives you FeSO4 + H2. याच्यात कुणी काय केलंय. Fe has lost 2 electrons. It has become Fe2+. म्हणून Fe is a reducing agent. तर हायड्रोजनने काय केलंय. H+ ions have gained electrons. It has become neutral H or H2 molecule. म्हणजेच H+ हा कोण झाला. H+ ने इलेक्ट्रॉन घेतला म्हणून तो ऑक्सिडायझिंग एजंट झाला. सो H+ is an oxidizing agent. Fe is the reducing agent. या प्रकारे ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंटची डेफिनेशन करता येईल आणि उदाहरणाने ते पटवून देता येईल. आता तिसरा प्रश्न, रेडॉक्स रिएक्शन दिलेला आहे. त्याच्यातली ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आणि रिडक्शन हाफ रिएक्शन वेगळी करून आपल्याला लिहायची. कशी लिहिणार बघूया. पहिली रिएक्शन काय आहे. Fe + H2SO4 gives you FeSO4 + H2. आयोनिक फॉर्म मध्ये ही रिएक्शन लिहायला हवी. कशी लिहिणार. Fe + 2H+ + SO4 2- gives you Fe2+ + SO4 2- + H2.
मग यात कुठल्या आयननी चार्ज बदललेला नाहीये? SO4 चार्ज बदललेला नाहीये. डावीकडे उजवीकडे दोन्हीकडे चार्ज तोच आहे. सो वी निग्लेक्ट SO4 आहे, आपण तो लक्षात घेणार नाही. तो लक्षात न घेता काय शिल्लक राहतं? व्हॉट आर द चेंजेस विच हॅव टेकन प्लेस? Fe gives you Fe2+, हा एक चेंज. We will have to write electrons on the right hand side. So Fe gives you Fe2+ plus 2 electrons. आणि दुसरा 2H+ plus 2 electrons gives you H2. ह्याच्यात इलेक्ट्रॉन्स कुणी घेतले? Fe2+ ने घेतले. म्हणजेच Fe2+ हा काय झाला? ऑक्सिडायझिंग एजंट झाला. Fe ने इलेक्ट्रॉन्स दिले, त्यामुळे Fe हा रिड्युसिंग एजंट झाला. आणि H+ ने इलेक्ट्रॉन घेतले म्हणून H+ हा ऑक्सिडायझिंग एजंट. या प्रकारे तुम्हाला 2 हाफ रिएक्शन्स लिहिता येतील. पुन्हा एकदा सांगतो कुठल्या रिएक्शन्स? Fe gives you Fe2+ plus 2 electrons. 2H+ plus 2 electrons gives you H2. अशा या 2 हाफ रिएक्शन्स आहेत. तुम्ही लिहा ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन कुठली आणि रिडक्शन हाफ रिएक्शन कुठली. दुसरी रिएक्शन काय दिली ती? 2K+ plus 2H2O gives you 2KOH plus H2. आपण आयोनिक फॉर्म मध्ये लिहूया. 2K plus 4H plus 2O2 minus gives you 2K plus 2O2 minus plus 2H plus H2. याच्यात कोणावरचा चार्ज बदललेला नाही? सांगा बघू. याच्यावरती ऑक्सिजनचा चार्ज बदललेला नाही. सो वी निग्लेक्ट ऑक्सिजन. मग काय चेंजेस झालेले आहेत? 2K gives you 2K+. हा एक चेंज. तुम्ही इलेक्ट्रॉन्स लिहायचे बरं का. दुसरा चेंज काय? 4H+ gives you 2H2. याच्यात इलेक्ट्रॉन्स कुठे लिहाल? मी नाही सांगणार, तुम्ही लिहायचं. मग इलेक्ट्रॉन्स योग्य जागी लिहा आणि त्या 2 हाफ रिएक्शन्सना नावं द्या. कुठली ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आणि कुठली रिडक्शन हाफ रिएक्शन हे तुम्ही मला सांगायचं आहे. मी तुम्हाला मदत केलेली आहे. उत्तर बरोबर तुम्ही शोधायचं. आणि शेवटचा प्रश्न काय दिलेला होता? खाली दिलेल्या रिएक्शन्स पैकी रेडॉक्स रिएक्शन्स कुठली? काय क्रायटेरियन आहे? रेडॉक्स रिएक्शन शोधायची कशी? ज्या रिएक्शन मध्ये काहीतरी चेंजेस झालेले आहेत, एलिमेंट्स किंवा आयन्स किंवा रॅडिकल्स वरचा चार्ज बदललेला आहे, अशाच रिएक्शन्सना रेडॉक्स रिएक्शन्स म्हणतात. ज्याच्यात चार्ज मध्ये काही बदलच झालेला नाही ती रिएक्शन तुम्हाला रेडॉक्स रिएक्शन म्हणून म्हणता येत नाही. आता काय शोधायचंय? या 4 रिएक्शन्स पैकी कुठल्या रिएक्शन मध्ये चार्ज बदललेला आहे तो शोधा आणि कोणात बदललेला नाही तेही शोधा. येते शोधता? मी तुम्हाला हिंट म्हणून सांगतो. सांगू का तुम्ही सांगताय मला? तुम्ही सांगा भाऊ. मी थांबतो इथे. तुमच्याकडनं मला उत्तर अपेक्षित आहे.